भ्रष्टाचार निर्मूलन समिती बैठक, तक्रारदारांचा बहिष्कार, एक सदस्याला सभागृहात प्रवेश देण्यावरून व स्वतंत्रपणे तक्रार ऐकण्यावरून केला विरोध। नाशिक जिल्हा भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या झालेल्या त्रैमासिक बैठकीवर सर्व तक्रारदारांनी सामूहिक बहिष्कार टाकला। तक्रारदारांना समितीच्या बैठकीत सभागृहात एकत्रितपणे बसू न देणे, एक तक्रारदारास बोलावून तक्रार देण्याचा नवीन पायंडा पाडण्याच्या प्रकाराला विरोध दर्शविला। तसेच गेल्या 10 वर्षांपासून समितीवर अशासकीय सदस्यांची निश्चिती केली नसल्यावरही नाराजी व्यक्त केली। तक्रार 90 दिवसात निकाली काढणे बंधनकारक आहे असे असताना समितीमध्ये 5 वर्षापासून तक्रारींवर निर्णय होत नसल्याचा आरोप करण्यात आला। देवराज गरुड, विठोबा द्यानद्यान, जयश्री गोलेच्छा, गंगाधर भालेराव, प्रवीण महाजन, सुखदेव भालेराव आदीसह तक्रारदारांनी बैठकीवर सामूहिक बहिष्कार टाकला। अधिकाऱ्यांच्या मनमानीमुळे निर्णय। मंगळवारी आयोजित बैठकीत समिती अध्यक्षांनी तक्रारदारांना सभागृहात बसण्यापासून रोखले। यापूर्वी कधीही अशा प्रकारची वागणूक मिळाली नाही। बैठकीच्या कामकाजात सामूहिक बसण्यापासून मनाई करण्यात आली नव्हती। तक्रारदारांनी याबाबत हक्कभंग प्रस्ताव सादर करण्याचे पत्र देऊन दिले। स्वतः अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य मुख्य कार्यकारी अधिकारी व सदस्य सचिव निवासी उपजिल्हाधिकारी या व्यतिरिक्त इतर शासकीय सदस्य नसल्याने व कोरम पूर्ण होत नसताना सुरू असलेल्या बेकायदेशीर बैठकीवर सर्वांनी मिळून बहिष्कार टाकल्याचे तक्रारदार राजेंद्र नानकर यांनी सांगितले। प्रत्येकाला तक्रार देण्यासाठी संधी दिली। भ्रष्टाचार निर्मूलन बैठकीत तक्रारदारांना 1 to 1 येऊन आपले म्हणणे मांडण्याची संधी देण्यात आली, परंतु सर्वांना एकत्रितपणेच चर्चा करू द्या असा आग्रह तक्रारदारांकडून धरण्यात आला। प्रशासन तक्रारदारांचे म्हणणे ऐकून घेण्यास तयार असतानाही केवळ एकत्रितपणे चर्चा करण्याच्या हट्टामुळे काही प्रकरणांवर चर्चा करण्यात आली। अशासकीय सदस्य नियुक्ती काही कारणास्तव रखडली होती, परंतु जिल्हाधिकाऱ्यांच्या अधिकारात लवकरच सदस्य नियुक्ती केली जाईल, राजेंद्र वाघ निवासी उपजिल्हाधिकारी यांनी सांगितले। बैठकीत नसताना सही। गेल्या काही बैठकांमध्ये स्वतः जिल्हाधिकारी जलद शर्मा उपस्थित नसताना त्यांच्या इतिवृत्तावर सह्या दाखविण्यात आलेल्या आहेत। जे शासकीय सदस्य उपस्थित राहत नाही त्यांच्यावर कारवाई करण्यात आलेली नसल्याचा आरोपही यावेळी तक्रारदार यांनी केला।